ज्यांच्या निमित्तानं हा सप्ताह सुरू आहे त्यांना मी सावता महाराज म्हणत नाही कधी, किंवा जाणकार कीर्तनकार महाराज म्हणत नाही, सावता बाबा म्हणतात. सर्व संतातले बाबा आहेत ही. काय एवं मी अगोदरच बोललो, संतांचे परीक्षक म्हणून ज्यांची ख्याती आहे कोण? संत गोरोबा काका. काका साहेबापेक्षा वयोवृद्ध संत म्हणजे सावता बाबा. जसं सबदेव का बडा बाबा कोण? भोले बाबा. म्हणून काशीला भगवान शब्दाचा वापर नाही. बोलिये विश्वनाथ भगवान एक बी येणार नाही आवाज. हाँ, बोलिए भोले बाबा की, बाबा के दरबार की, विश्वनाथ बाबा की. सबदेव का बडा बाबा. तसही सर्व संतांचा बडा संत म्हणजे सावता बाबा. विठाला आणि म्हातारा एवढं निबर होऊन गेलं महाराज. अहो 22-23 किलोमीटर पंढरपूर आहे. किती? आरण भेंडून मधून शॉर्टकट किती आहे? 22-23 किलोमीटर आहे. काय पंढरपूर म्हणा. पण एवढं निबर म्हातार पंढरपूरला जायचं नाही म्हातार. म्हणून वारकरी संप्रदायातले कर्मयोगी म्हणून सावता बाबाची ख्याती आहे महाराज. आमुची माळियाची जात आणि शेत लावू बागायत. असे दोन प्रकारचे साधू आहेत. एक फिरून आणि एक घरी राहून. काय प्रापंचिक आलेली आपल्यावरली जबाबदारी व्यवस्थित रूपानं पार पाडायची, त्याच्यातच भजन करायचं. कामामध्ये कामन काही म्हणा. सावता बाबांनी घर सोडलंच नाही. कधी कधी देवाला कर्माना गेलं तर देव सावता बाबाकडे आले, पण म्हातारं तिकडे गेलो ना. सर्व संतात निबर आणि मजबूत संत म्हणजे सावता बाबा. मग सावता बाबाची पालखी नाही पंढरपूरला. पंढरपूरचा देवच येतोय आरण भेंडीला. इतकं निबर म्हातारं होऊन गेलं. सर्व संतात वजनदार संत म्हणून सावता बाबाची ख्याती. काय सोडलं नाही महाराज आपला असेल, पण आहे या कर्म करत असताना भजन मात्र सोडलं नाही. आपल्या वाट्याला आलंय ना. हा, हे बघा. स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धिं लभते नरः. स्वे स्वे कर्मणी अभिरतस. आपल्या आपल्या कर्मात माणूस जर अभिरत म्हणजे मग्न होऊन राहिला तर ही देखील ईश्वराची महापूजा म्हणलंय. फार मोठी पूजा ही बी. आपल्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमानदारी के साथ पार पाडणं ही सुद्धा ईश्वराची मोठी पूजा आहे महाराज. आले भागते करी तो तुझे नाम उच्चारे तो तुझे नाम उच्चारे तो तुझे नाम उच्चारे आले भागते करी तो तुझे नाम उच्चारे तो तुझे नाम उच्चारे तुझे नाम उच्चारे आले भागते करी तो
कर्मात माणूस जर मग्न राहिला, आले भागा ते करीतो आणि तुझे नाम महाराज, या श्लोकावरलं ज्ञानोबरायचं चिंतन आहे. ज्ञानोबराय म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. विरा नाम अर्जुना. हे अर्जुना, स्वकर्म कुसुमांची विरा. आपलं कर्मरूपी कुसुम म्हणजे फूल जर त्या ईश्वराला प्रामाणिकपणे समर्पित केलं तर मग तिये पूजे तोषलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया विठाला. आपलं कर्मरूपी फूल जर प्रामाणिकपणे केलेलं कर्म जर ईश्वराला समर्पित केलं तर त्या कर्मरूपी फुलानं केलेली पूजा ईश्वर खुश होतो आणि त्याच्या मोबदल्यात वैराग्य नावाची सिद्धी देतो. आणि वैराग्य जगामधला सर्वात नंबर 1चा मित्र आहे. त्याच्या एवढा जगात चांगला दुसरा मित्रच नाही. बाकी प्रसंगवशात लयच जर वाईट टाइम आला तर हळूच अंग काढू शकते. हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ते काळीचे. समजा एखादा वाईट प्रसंग आलाच आणि छपका झपकीचा टाइम जर आला तर माणसं सरळ विचारते, हे वरख्या तू असं म्हणतीत का म्हणित काबूर माणसं नको कशाला. पण कसल्याही प्रसंगात जो साथ सोडित नाही असा जगात एकुलता एक मित्र, त्याचं नाव वैराग्य. ज्ञानोबरायची भाषा आहे. वीतराग ते सारिखा जोडून ठेविला सखा. जो आघविया भूमिका सवे चाली विठाला. आणि ती वैराग्य जगाचा मालक पसाय म्हणजे दान म्हणून देतो. असं ही कर्मरूपी फुलाच्या पूजेची ताकद आणि ही आमच्या सावता बाबाला साधलं. आपलं आपलं कर्म करीत असताना प्रामाणिकपणे भजन केलं. त्या भजनाची ताकद एवढी, केलेलं कर्मच ब्रह्मरूप केलं. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. जन नोहे अवघा जनार्दन. ऐसे ऐकता निवती साधूजन. आणि एका जनार्दनी बानली निज खुन विठाला. सावता बाबांनी केलेलं कर्म भजनाच्या पावरवर कर्मच ब्रह्मरूप केलं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. अवघाची संसार केला ब्रह्मरूप. संसारच ब्रह्मरूप केला. काय ही ताकद आहे कुणाची? संतांच्या एकनिष्ठपणा केलेल्या सेवेची. आणि म्हणून देवाच्या सेवेपेक्षा एक काकण महत्व कशाला दिलंय? संत सेवेला. आणि देवाला बी हेच उत्तम आहे. हेची देवा उत्तम. तुकोबाराय म्हणले, हे बघा, देवाला संत सेवा आवडते आणि देव स्वतः बी काय करतोय? संत सेवा करतोय. त्यामुळे आपण कशाला वेगळं दुकान मांडायची?
हा मग आमचं जे काय असेल ते काय बरोबर हे तो एक संत ठाई